KNH News 24. केमिकलपासून बनावट दूध, लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या रॅकेटचा मोठा भंडाफोड, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त. अहिल्यानगर, पैशाच्या लालसेपोटी समाजाच्या आरोग्याशी थेट खेळ करणारा आणि लोकांच्या घराघरात विष पोहोचवणारा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. केमिकलपासून कृत्रिम दूध तयार करून ते संकलित दुधात मिसळून विक्री करणाऱ्या दूध संकलन केंद्रावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत मोठा भंडाफोड केला आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून आपण पितो ते दूध सुरक्षित आहे का असा प्रश्न नागरिकांच्या मनात घर करून बसला आहे. माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात दूध भेसळ करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवण्यात येत होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करून कारवाईसाठी रवाना करण्यात आले होते. दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत माहिती काढत असताना फकराबाद येथील एका दूध संकलन केंद्रात केमिकलपासून दूध तयार करून ते संकलित दुधात मिसळले जात असल्याची धक्कादायक गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी राजेश नामदेव बडे यांना सोबत घेऊन संबंधित दूध संकलन केंद्रावर छापा टाकण्यात आला. छाप्यात समीर कमरुद्दीन शेख वय 30 राहणार उमरे तालुका राहुरी, आफताब कलीम शेख वय 28 राहणार राहुरी आणि रामदास नवनाथ उबाळे वय 46 राहणार फकराबाद तालुका जामखेड हे तिघे मिळून आढळून आले. पोलीस व अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी केंद्राची पाहणी केली असता अंगावर काटा आणणारे वास्तव समोर आले. दूध तयार करण्यासाठी तब्बल 6 ड्रममध्ये 1198 लिटर पॅराफिन केमिकल, मोठ्या प्रमाणात दूध पावडर आणि केमिकलपासून तयार केलेले दूध साठवलेले आढळले. चौकशीत आरोपींनी या केमिकलपासून कृत्रिम दूध तयार करून ते खऱ्या दुधात मिसळत असल्याची कबुली दिली. धक्कादायक बाब म्हणजे या केमिकलपासून सुमारे 24,000 लिटर दूध तयार होऊ शकत असल्याचे समोर आले. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी तपासणी दरम्यान स्पष्ट केले की अशा केमिकलपासून तयार होणारे दूध मानवी शरीरासाठी अत्यंत घातक असून दीर्घकाळ सेवन केल्यास गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणजेच नफा कमवण्यासाठी निष्पाप नागरिक, लहान मुले आणि कुटुंबांच्या आरोग्याशी सरळ खेळ केला जात होता. या कारवाईत 2,39,600 रुपये किमतीचे 1,198 लिटर पॅराफिन ऑइल, 81,056 रुपये किमतीची 300 किलो पांढरी पावडर, 12,160 रुपये किमतीचे 320 लिटर केमिकलपासून तयार केलेले दूध तसेच 14 लाख रुपये किमतीच्या 2 पिकअप वाहने असा एकूण 17,32,816 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 84/2026 नोंद करून भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 274, 275, 123, 3(5) तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर करत आहे. ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने केली. दरम्यान लोकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अशा भेसळ माफियांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत असून या घटनेने समाजमन हादरून गेले आहे. KNH न्यूज 24 साठी यासिन सय्यद.